नमस्कार. माझे नाव सुनीता रत्नाकर, राहणार डोंबिवली. मी आज एक कथा वाचून दाखवणार आहे. कथेचे नाव आहे उमेद. लेखिका ॲडव्होकेट सुनीता रत्नाकर. आज दीक्षांत समारंभ होता. स्टेजवरून नाव घेतले गेले. मिस अनिता देशपांडे, सुवर्णपदक विजेती. पळतच अनिता स्टेजवर गेली. तिने बक्षिसाचा स्वीकार केला आणि सर्वांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. ती सर्वांना धन्यवाद म्हणत होती, पण त्याच वेळी तिच्या मनात मात्र एक विचारांचे वादळ उठलेले होते. 2 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आजही तिला आत्ताच घडल्याप्रमाणे आठवत होता. अनिता आज खूप खुशीत होती. कारणही तसेच होते. तिचे लग्न ठरले होते. तेही ती ज्याच्यावर प्रेम करते त्या अभिजितशी. 2 महिन्यांनी तिचे लग्न होते. अभिजित बरोबर लग्न समारंभाची स्वप्ने बघत काय काय करायचे हे ती ठरवत होती आणि रस्त्याने चालत होती. काही अंतर गेली असतानाच मागून एक कार सुसाट वेगाने आली. करकचून ब्रेक लावल्याचा आवाज झाला, पण गाडी थांबली नाही, तर सरळ अनिताला धडकली. गाडीच्या धक्क्याने अनिता उडून रस्त्याकडेला पडली. तिचं डोकं दगडावर आपटलं. ती बेशुद्ध झाली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या चेहऱ्याला, डोक्याला, हाताला बँडेज होते. हळूहळू खूप प्रयत्न करून तिने डोळे उघडले आणि तिला आठवले आपला झालेला अपघात. वेदना होत असतानाच तिने आजूबाजूला पाहिले. आई वडील, बहीण सुचिता आणि समोर अभिजित दिसला. त्याही अवस्थेत तिच्या चेहऱ्यावर एक हसू आले. ती 24 तासांनी शुद्धीवर आली होती. तिला खूपच त्रास होत होता. अभिजितने तिचा हातात हात घेतला आणि धीर दिला. 10 दिवसांनी ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. आज तिच्या चेहऱ्यावरचे बँडेज काढणार होते, म्हणून सर्वजण तिथे जमले होते. हळूहळू डॉक्टरांनी बँडेज काढले. आई वडील व सर्वांना तिचा चेहरा दिसला, पण सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेदना उमटली. कारण तिचा चेहरा खूप विद्रूप झाला होता. चेहऱ्यावर सगळीकडे जखमांचे व्रण होते, त्यामुळे ती खूपच वेगळी दिसत होती. हे पाहून आईवडिलांच्या डोळ्यात तर पाणी आले आणि अभिजितने मान फिरवून खोलीबाहेर निघून गेला. तिला समजत नव्हते काय झाले. पटकन तिने मोबाईल घेतला आणि कॅमेरा चालू करून स्वतःचा चेहरा बघितला आणि ती जोरजोरात किंचाळायला लागली, रडायला लागली. आईने तिला जवळ घेतले. वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. डॉक्टरांनी हळूहळू तिला शांत व्हायला सांगितले, सावरायला सांगितले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिता घरी आली, पण ती पूर्णपणे बदलली होती. सर्वांशी हसत खेळत राहणारी ती एकदम आबोल झाली होती, उदास झाली होती. तिचं जेवण खाण, डेली रुटीन कशातच लक्ष लागत नव्हतं. ती कुणाला भेटत नव्हती. जणू काही तिने जगणंच सोडून दिलं होतं. ती फक्त अभिजित बरोबरचे फोटो बघून रडायची. 4 वर्षे ते बरोबर होते. पहिल्या वर्षातच मैत्री झाली, नंतर प्रेम. एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे. सुट्टी दिवशी सुद्धा ते भेटत असत. कधी सिनेमा, कधी नाटक, कधी चौपाटीवर. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एकमेकांचे हात हातात घेऊन घेतलेल्या त्या आणाभाका सर्व तिला आठवत होते. तसेच अभिजित तर तिला नेहमीच म्हणायचा, तुझा सुंदर चेहरा बघून नेहमी त्याच्याकडे बघतच राहावे वाटते. एवढी सुंदर दिसणारी तू माझी आहेस. मी खूप भाग्यवान आहे. तिने अनेक वेळा अभिजितला फोन केला. अभिजितने फोन एकदाही घेतला नाही. त्याने तिला फोनही केला नाही. भेटायलाही तो आला नाही. तिला कळून चुकले की तिचा आणि अभिजितचा मार्ग आता वेगळा आहे. तशातच अभिजितच्या वडिलांचा फोन आला. तो लग्न करू इच्छित नाही. अनितावर तर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. नेहमी बोलणारी, आनंदी असणारी अनिता कुठेतरी हरवली, उदास राहू लागली. तिचे मन कशातच लागत नव्हते. आरशात स्वतःचा चेहरा बघायलाही ती घाबरत होती. स्वतःचा सुंदर चेहरा बिघडलेला बघून तिला खूप भयंकर वाटत होते. घराबाहेर पडणेसुद्धा नकोसे झाले होते. अशातच एक दिवस मोबाईलवर USA मधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे नोटिफिकेशन दिसते. तिने तो मेल ओपन केला. तिला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MS करण्यासाठी ॲडमिशन देण्यात आल्याचा तो मेल होता. तिच्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली. अमेरिकेत MS करायचे हे तिचे ध्येय होते. परंतु अभिजितशी लग्न ठरल्यामुळे
आणि अभिजितने, "तू अमेरिकेला जाऊ नकोस, आपण इथेच राहू, सुखाने संसार करू," असे सांगितल्यामुळे तिने आपले अमेरिकेला जायचे स्वप्न बाजूला ठेवले. परंतु त्यानंतर झालेला तो अपघात, ह्यामुळे ती विसरूनच गेली होती की 4 महिन्यापूर्वी तिने अमेरिकेत एक ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन केले होते. परंतु आता अभिजितने संबंध तोडल्यामुळे लग्नाचा प्रश्नच नव्हता. तिने पटकन आईबाबांना तो मेल दाखवला आणि आज 2 महिन्यांनी ती स्वतःहून बोलत होती. तिचा चेहरा आनंदी दिसत होता. तिला अभिजितच्या आठवणी आणि अपघात, त्याचे परिणाम ह्या सर्वापासून दूर जायचं होतं आणि आपले स्वतःचे स्वप्नही पूर्ण करायचे होते. तिने अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. आईबाबांनीही खूप आनंद झाला, कारण जवळजवळ 2 महिन्यांनी ती स्वतःहून बोलत होती, काहीतरी करण्याचे सांगत होती. त्यामुळे त्यांना असे वाटले की आपली हरवलेली मुलगी आपल्याला परत मिळाली. म्हणून ते खूप खुश झाले. लगेचच पुढच्या तयारीला लागले. पुढील 2 महिन्यातच सर्व तयारी करून अनिता अमेरिकेला रवाना झाली. अनिताने कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यास करायला सुरुवात केली. 4ही सेमिस्टरमध्ये ती फर्स्ट आली. त्यामुळेच आज तिचा दीक्षांत समारंभामध्ये गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. म्हणूनच आयुष्यात कधीही उमेद सोडायची नसते. एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा दरवाजा उघडतो व आयुष्यात काहीतरी चांगले घडते.